पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पुण्यात आज एका मोर्चाचे आयोजन करण्यात आलं। खासदार संजय काकडे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं। डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली। पुरुषांसोबतच महिला आणि मुलींनी देखील या मोर्चाला मोठ्या संख्येने हजेरी लावली। दरम्यान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीचं मोठं पाऊल उचललंय। त्यानिमित्तानं त्यांना पाठिंबा म्हणून हा मोर्चा आयोजित केला असून त्याचा कुठल्याही शक्ती प्रदर्शनाशी संबंध नाही असं खासदार संजय काकडे यांनी स्पष्ट केलं। सर्वसामान्य लोकांना आम्हाला हे संदेश द्यायचे की ह्या नोटबंदीमुळे भारतामध्ये 1977 साली 5% नोटबंदी झाली की त्याच्यानंतर 8 नोटबंदी झालेली आणि नोटबंदीमध्ये 9 लाख कोटी रुपये आतापर्यंत बँकांमध्ये भरले गेलेले आहेत। ते 9 लाख कोटी रुपये सगळे चलनामध्ये येणार आहेत आणि त्याचा दूरगामी उपयोग काय होणार आहे भारताला आणि भारतीय जनतेला ते आम्हाला समजून सांगायचे सर्वांना, म्हणून आम्ही ही रॅलीचं रूपांतर सभेमध्ये बोलवलं। आणि या मोर्चा मागचा उद्देश आम्ही मोर्चेकरांकडून देखील जाणून घेतलेला आहे। मोर्चातील मोर्चेकरांशी बातचीत केलेली आहे आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेने। आज पुण्यामध्ये भाजपचे राज्यसभेवरचे खासदार संजय काकडे यांच्याकडून या नोटाबंदीचं समर्थन करणारा, या नोटाबंदीला पाठिंबा देणारा एक मोर्चा जो आहे तो काढण्यात आलाय। पुण्यातल्या डेक्कन परिसरामधून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि टिळक रोडवरती असलेल्या एसपी कॉलेजच्या दिशेनं हा मोर्चा जो आहे तो चालायला आता सुरुवात झालेली आहे। काकू, नोटा बंद झाल्यानंतर काय काय त्रास झाला? काही नाही, थोडासा त्रास सहन करावा लागला। थोडे काढताना जरा कमी भेटत होते, पण आता काही नाही झालं, आम्हाला काही वाटलं नाही असं। काय करता तुम्ही? काही नाही, घरीच असते। पण मग 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन रांगेत वगैरे थांबावं लागलं? नाही, माझी मुलगी गेली, मुलीनी भरून आली, मी नाही गेले, फक्त काढताना मी गेले थोडी। काय काय त्रास झाला तुम्हाला 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद? नाही झालेलं, आमच्याकडे पैसेच नव्हते, म्हणजे थोडे पैसे होते, 1000-2000 रुपये। आपल्या गरीबाकडे कुठले पैसे, लय आपल्याला खर्चायला लागले एवढेच पैसे होते, जास्त काय नव्हते। मग ते लगेच दिले बदलून। असं मोर्चाला का आलात तुम्ही? मोर्चाला आम्हाला त्यांची सत्ता पाहिजे, ते यायला पाहिजेत। अजून दुसरे आमचे जोडीदार भावबंद हे सगळे आम्हाला साथी पाहिजेत। साथींच्या संग आम्ही चाललं पाहिजे ना। आमच्या इथे जे कॉर्पोरेटर आहे ते चांगले, ह्यांच्यावर हे करूनच आहे ना, चांगलं केलंय ना। मोदी सरकारने केलंय ते चांगलंच केलंय आणि मोदी सरकारांना साथ द्यायलाच पाहिजे ना। खरं तर प्रत्येकालाच हे सांगता येतंय असं नाही की ते या मोर्चाला नेमके का आलेत, पण नोटाबंदीचा जो निर्णय आहे तो आमच्यासाठी चांगला आहे आणि म्हणून आम्ही या नोटाबंदीच्या समर्थनार्थ असलेल्या मोर्चासाठी आलोय, अशी भावना जी आहे ती या सगळ्यांकडनं व्यक्त केली जाते। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे। तेव्हा नोटाबंदीच्या निर्णयाच्या समर्थनासाठी आज पुण्यात हा मोर्चा काढलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने याच्यामध्ये जनसामान्य देखील सहभागी झाले। खासदार संजय काकडे यांच्याकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं।